खिशा रिकामा असतो ना, त्याला कधी या गोष्टीची भ्रांत नसते की काय आहे, कसं उद्या होणार आहे. तुमच्यावर झालेल्या संस्कारांचा भाग असतो. आणि हे लहानपणापासून मी करते. हे मला आवर्जून सांगायला आवडेल की आता मी युट्यूबर झालेत आणि माझ्या सगळ्या गरजा भागल्यात आणि मग मला टॅक्स वाचवायचा आहे आणि म्हणून मी डोनेशन करते, हे अजिबात नाहीये. कॅमेरा पण नाही, बोबडी वळायची इंग्रजीमध्ये बोलताना. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर होतं की मराठी पदार्थ म्हणजे काय तर तिखट, जाळ, त्याच्यानंतर फक्त तेललेलं, तळलेलं आणि ते तसं सगळं. IIM मध्ये मराठी पदार्थांची दखल घेणं हेच खूप मोठं आहे की त्यांना या विषयावर एखादा माणूस बोलवावा आणि त्याने त्याबद्दल. तेव्हा नव्हते ऍक्च्युली हे पॅरामीटर्सच नव्हते की सबस्क्रायबर्स आले पाहिजेत, कमेंट आल्या पाहिजे, रेव्हेन्यू आला पाहिजे. ऍक्च्युअल स्वयंपाक करायला सुरुवात लग्नानंतरच केली. तो पण आधी नव्हतीच. नवरा कधीच तयार नव्हता. टिकटॉक स्टार पण होते. जेव्हा तुम्ही तिथे ग्राउंड लेवलला काम करता ना, तेव्हा तो प्लॅटफॉर्म पण तुम्हाला समजायला सुरुवात होते. त्याचं अल्गोरिदम कसं वर्क होतं, हे काय चालतं, ते चालत का नाही. हा मसालाही कोणाला माहिती नव्हता. काळा मसाला, गोडा मसाला, बॅडगी मिरची पडते, क्या आप कर रहे हो असं. पण मी फर्म होते की नाही, मला हेच करायचं. मला पावभाजी मसाला तिकडे जायचंच नाही. आणि अगदी विनंती आहे की मला म्हणजे माझी तेवढी लायकी नाही, त्या माझ्या प्रेरणास्थान आहेत. म्हणजे हे पण करायचंय, ते पण करायचं, मला हे पण करायचं. तर याला कुठे ना कुठे स्वतःला एक आवर घालणं गरजेचं असतं आणि ते एक सामाजिक भान पण जपावं लागतं की मिळतंय सगळीकडून म्हणून सगळीकडूनच ओरबाडा. तर मी नक्कीच अगदी हक्काने सगळ्यांची दारं ठोठावे. नक्कीच, कधी वेलकम आहात तुम्ही. पण मध्ये सकाळी 7 ते रात्री 7 असा पूर्ण डेडिकेटेड वेळ असतो, 12 ते 14 तासांचा. जर सकाळी 7ला सुरू केलं की त्याच्यात एक 6 ते 7 एपिसोड माझे होतात. किंवा तुम्ही बाळाची काळजी नाही घेत, तेही मलाच करावं लागतं. हे कधी नव्हतं. आई व्हायचा माझा निर्णय होता, जसा बाबा व्हायचा तुमचा होता. पहिला हेतू हा आहे की मला कोणीतरी हवंय. मी करते ते बरोबर आहे का, मी वाचन करते तो माझा अभ्यास बरोबर दिशेला चालू आहे का, हे सांगण्यासाठी एक मार्गदर्शक हवा. आजी आहे किंवा इव्हन माझी आई पण, तिला कधी असं जाणवलं नाही की मी गृहिणी आहे, मग कुठेतरी तिला कमी जाणवलंय. आनंदाने या सगळ्या भूमिका त्यांनी केल्या. पप्पू पास हो गया. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. तुमचं पुन्हा एकदा गोराबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. गप्पांच्या माध्यमातून अवघड विषय सोपे करून सांगणे, वेगवेगळ्या माणसांशी भेटून त्यांची जीवनस्टाईल, त्यांची लाईफस्टाईल जाणून घेणं आणि त्यांचा प्रवास जाणून घेणं हे आपण नेहमीच करत असतो. खरं तर हा अभंग किंवा ह्या ओळी तुम्ही बऱ्याच वेळा ऐकल्या असेल. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. पण हा अंकुशाचा मार काही मोठी लोक असतात ना, ती कधीच दाखवून देत नाहीत किंवा त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा तीर मात्रही तुम्हाला जाणवत नाही. आणि असंच व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, मधुराताई भाचाड. नमस्कार मधुराताई. नमस्कार. आणि आज मधुराताईंकडून आपण सगळ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. खरं तर मी खूप बोलणार नाहीये, मधुराताईंकडून खूप ऐकायचं आपल्याला. सगळ्यात आधी खरंच मनापासून धन्यवाद. आणि हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की एवढी छान माझी सुरुवात करून दिली. सो गोळाबेरीज चॅनलला आणि तुमच्या सगळ्या परिवाराला खरंच खूप मनापासून शुभेच्छा. लाईक केलं नसेल, कमेंट केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, पटकन आधी या, सबस्क्राईब करा. ताई, म्हणजे सगळ्यांना, बऱ्याच जणांना तुमची स्टोरी माहिती आहे, पण तरी एकदा आम्हाला ती स्टोरी जाणून घ्यायला आवडेल की 50 स्क्वेअर फूटचं घर ते पुण्यामध्ये पुन्हा 4000 स्क्वेअर फूटचं घर, हा प्रवास खरंच खूप अवघड असणार आहे, खूप डिफिकल्ट असणार आहे. पण तो कधीच तुम्ही जाणवू दिला नाही कोणालाच का? प्रत्येक वेळेस तुम्ही जे स्मित घेऊन येता ना सगळ्यांसमोर, ते खूप प्रेरणादायी असतं. तर तो प्रवास कसा होता? प्रवास खूप छान होता. मी असंच म्हणेल की काय होतं ना, परिस्थिती बदलत राहते आणि परिस्थितीनुसार जो संघर्ष आहे तोही बदलत राहतो. तर तेव्हा तो एक संघर्ष होता असं मी म्हणेल. पण ती जी सुरुवात होती की त्याच्यामुळे आज मी घडले असं मी म्हणू शकेल की तो जो एक काळ बघितला, अनुभवला. आणि सद्गुरू ना, की ते कायम एक त्यांचं एक वाक्य आहे, ईशा फाउंडेशनचे सद्गुरू आहेत, की ज्याचा खिशा रिकामा असतो ना, त्याला कधी या गोष्टीची भ्रांत नसते की काय आहे, कसं उद्या होणार आहे. तो फक्त एक वेळचं अन्न जेवायला मिळावं याची फक्त चिंता करत असतो. सो माझ्या बाबतीतही तसंच होतं की एकतर मुळात आईबाबांचा संस्कार आहे की परिस्थिती आहे
तर त्याबद्दल तक्रार न करता जे आहे ते स्वीकारून त्यावर मार्ग काढून, म्हणजे प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम काय 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 हे सारखं चर्चा करण्यापेक्षा त्याच्यावर एक समाधानकारक कायम सोल्युशन काढायचं आणि पुढे जात राहायचं. त्यामुळे जे काही चॅलेंजेस आले की घर तर लहान होतं, पण म्हणजे संस्कार आपण म्हणतो ना, ते संस्कार खूप छान होते. आणि आत्ताही म्हणजे मी खूप नशिबान समजते स्वतःला, आणि ही ईश्वर कृपाच मी मानते की आजूबाजूचे जे आपले शेजारी पाजारी आहेत, घरातली मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांचे संस्कार त्यातून आपण घडत जातो. त्यामुळे परिस्थिती जरी बिकट असली तरी संस्कार खूप छान रुजले गेले. त्यामुळे परिस्थिती आपली अशी आहे त्याचं वाईट कधी वाटलं नाही. खरंच मी प्रामाणिकपणे सांगते की वाईट कधी वाटलं नाही. अरे रे, आता आपल्याला राहायला घर पण नाहीये, अरे रे आपल्याला ते सिमेंटच्या छताखाली ते पत्रे ठोकून सिमेंटच्या कोब्यावरच राहावं लागतंय ना, जिथे पाणी प्यायचं, पाणी ठेवायला पण जागा नसायची. तिघांना झोपायचं तर आम्हाला पाठीवर झोपता येत नसायचं. भाऊ तर घराबाहेरच त्याला झोपावं लागायचं. एका कुशीवर झोपले तरच तिघं माऊ, इतकीच जागा असायची. पण वाईट नाही वाटलं कधीच. त्यातून बाहेर कसं पडता येईल, त्यातून काय मार्ग काढता येतील यावरच कायम लक्ष असायचं. आणि हे करत असताना, संघर्ष करत असताना एक सरस्वती आपण म्हणतो की विद्या, म्हणजे त्याचा कधी विसर नाही पडला की आता मी हे करते म्हणजे मग मी शिक्षण नाही करणार. त्यामुळे मग जी परिस्थिती आहे त्याला जुळवून घेण्यासाठी काम करणं, अर्थार्जन करणं तेव्हा गरज होती. म्हणून मग 12वीची आज मी परीक्षा दिली. परीक्षा देत असतानाच मी मुलाखतही द्यायला गेले होते. आणि ती जी एक ओढ असते ना, ती गरज असते, तर ती त्यांनी ओळखली, त्यांनी समजून घेतली. मग ते म्हणाले नाही तू थांब आणि तू परीक्षा दे आणि मग ये. मग लगेच दुसऱ्या दिवशीपासून रुजू झाले. आणि जी मंडळी जोडत गेली ना, म्हणजे खरंच मी कृतज्ञ आहे की त्या वयात जर चुकून चुकीची संगत किंवा चुकीच्या व्यक्तींशी जोडले गेले असते तर कदाचित माझा मार्गच वेगळा झाला असता. पण जिथे मी कामाला होते, म्हणजे 12वी ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत ते खूप छान त्यांनी मला सपोर्ट केला. कायम आमच्या अभ्यासावर चर्चा व्हायचा. मग तू हा विषय का निवडला, मग ती धडपड त्यांना दिसायची. मग त्यांनी खूप छान कोऑपरेट केलं, सपोर्ट केलं. मग परीक्षा असेल की मग 2-3 आठवडे जी काही सुट्टी लागते तिथे द्यायचे, किंवा कधी ऑफिसला यायला वेळ झाला तरी कधी असं खडेबोल सुरवले नाही. तो ही जी कृतज्ञता आहे ना, तो कृतज्ञता भाव अजूनही आहे. म्हणजे माझं पहिल्या नोकरीपासून आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांचे जोडले गेलीये त्या सगळ्यांसोबत ऋणानुबंध खूप छान आहेत आणि आतापर्यंत कायम आहेत. की असं नाही की आता खूप मोठे झाले, पण नाही. जे माझे पहिले, जिथून माझी सुरुवात झाली, गेले म्हणजे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा आवर्जून जाणं, गाठीभेटी घेणं, कृतज्ञता व्यक्त करणं हेही गरजेचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे हे करते मी गेली अनेक वर्ष. आणि अगेन की वाईट कधी वाटलं नाही. फक्त त्यातून बाहेर पडण्यासाठी जे काही प्रयत्न लागतात ना, ते अगदी किस पाडून केले असं मी म्हणेल. की तो ऊस कसा गुऱ्हाळात टाकतो, म्हणजे आता तुम्ही अभंग पण केला म्हणालात, तर जे गुरुजी आहेत की अविनाश धर्माधिकारी सर, चाणक्य मंडळ परिवाराचे, तर ते कायम त्यांची एक शिकवण आहे की कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास. तर मी हे कायम सांगते की झालं ना आता, म्हणजे जे आपण नॉर्मल कॉन्व्हर्सेशन, की तो गुऱ्हाळामध्ये ऊस टाकला, त्याचं ते चिपाड झालं, रस निघाला, की आता देवा थांब, थोडे कमी चॅलेंजेस नाही. देव म्हणतो थांब, त्याची काकवी करू दे. बरं ठीक आहे, आता देवा काकवी पण करून झाले, आता तरी तुम्हाला चॅलेंजेस दे ना, थांब, नाही थांब जरा, थोडा गुळ होऊ दे. मग आता गुळ झाल्यावर मग नाही, मग आता व्हेरिएशन्स देवाने करून ठेवलेत की नाही, जरा ऑर्गॅनिक सेंद्रिय गुळ करू, नैसर्गिक करू, सगळ्यांना परवडणार असा गुळ करू. मग तेही झालं. मग नाही, आता ब्राऊन शुगर होऊ दे, मग आता नॉर्मल शुगर होऊ दे, मग ग्रॅन्युलेटेड, आयसिंग शुगर, आता हेही काय कमी, आता तरी थांब. नाही, मग आता देव म्हणतो की चेरी ऑन द टॉप बाकी आहे. सो तो सोहम पर्यंतचा प्रवास जो आपण म्हणतो ती चेरी आहे माझ्यासाठी. नाही, नक्कीच. आणि म्हणूनच म्हटलं की आपल्याला फक्त ऐरावत रत्न मोठं दिसतं, पण त्याचा अंकुशाचा माळ नक्कीच दिसत नाही. ते आहेच.
पण आता पुन्हा एकदा बॅक टू तुम्हाला घेऊन जायला आवडेल की सगळ्यांचं असतं बेसिक की शिक्षण झालंय छान, अमेरिकेत जायचं स्वप्न असतं जे तुमचं पूर्ण झालं, पण तिथे गेल्यानंतर पण लोकांना असतं की डॉलरमध्ये कमवतोय, मस्त लाईफ चालली, सगळं छान चाललंय, मला ते करायचंय, मी केलं, आता काही नकोय मला, बास. ते सगळं सोडून तुम्ही नव्याने एका वेगळ्या विश्वात पदार्पण केलं. आणि ते पदार्पण करताना मग पहिला व्हिडिओ शूट करतानाचा अनुभव काय होता? कारण मला वाटतं अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीला स्टेजवर बोलायची भीती आहे किंवा फिअर होतं आणि डायरेक्ट कट टू कॅमेरा येणं आणि सगळं वेगळं होतं त्याच्यावर. कॅमेरा पण नाही, बोबडी वळायची इंग्रजीमध्ये बोलताना. हिंग किती सोपं आहे, पण प्रत्येक जी ब्रँच असते ना त्याचा एक एक शब्दसंग्रह असतो, व्होकॅब्युलरी. तसंच क्युलिनरीचा आहे. हिंग किती सोपं बोलतो, पण ते ऍसिडिटी इंग्रजीमध्ये बोबडी वळायची होती. म्हणून म्हटलं ते कसं होतं, तो पहिला व्हिडिओचा अनुभव आवडेल. मजेशीर, म्हणजे मी हसलेच, अगदी प्रामाणिकपणे सांगते. पहिले 4 ते 5 व्हिडिओ कॅमेरा रोल केला की मला कळकळ. कारण मराठी माध्यमातून शिकले, त्यामुळे इंग्रजीची बोंब, त्याच्यात क्युलिनरीचं त्याची व्होकॅब्युलरी वेगळी, त्याचे बोलायचे शब्दसंग्रह वेगळा, ती वाक्यांची जुळवाजुळव वेगळी, मग ते शिकणं. त्यामुळे पहिले काही एपिसोड तर मी शूट पण केले आणि एडिट झाल्यावर मीच खळखळून हसलेली आणि अजूनही हसते. पण तरी असे काही चॅलेंजेस आले होते का पहिला एपिसोड शूट करताना? कारण तो एकदम न्यू जॉनर होता, त्यात वातावरण वेगळं होतं, म्हणजे शेजारच्याला तुम्ही काय मागता हे पण माहित नसणार आहे किंवा काय करता हे पण माहित नसणार. मग त्याचा हेल्प आणि बाकी सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? सो चॅलेंजेस म्हणाल तर आता सगळ्यांना माहिती आहे की कॉन्टेंट क्रिएशन करता येतो, तिथून तुम्ही पैसे कमवू शकता, हे सगळं माहिती आहे. पण मी जेव्हा सुरू केलं तेव्हा हे रेफरन्स किंवा संदर्भ घेण्यासाठी काहीच नव्हतं. मी 2007 मध्ये एकतर पदार्थ करायची, नवरा खवय्या, आणि त्यांचे जे मित्रमंडळी होते ते बॅचलर होते, त्यामुळे मग जास्त प्रमाणात करायचं. डबा जरी दिला तरी जास्त द्यायचा, की जेणेकरून सगळ्यांना घरचं थोडं तरी खायला मिळेल, किंवा फराळ केला, गणपतीचं केलं तर ते जास्त प्रमाणात करायचं आणि खाऊ घालायचं. आणि असं सुरू केलं. मग हे करत असताना बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली की तू रेसिपीज दे ना आम्हाला, तू करते ते तुझ्या हातचं आवडतं. तर केटरिंगच्या डिमांड्स होत्या, पण मला समहाऊ ते नाही पटलं की मी खाऊ घालेल तुम्हाला, त्याचं मोल नाही मी करू शकत. त्यामुळे मी खाऊ घातलं. आणि ते होत असताना पॅरलली ही जी मग रिक्वेस्ट होती की तुला आता नाही करायचं केटरिंग, तर मग तू कमीत कमी रेसिपीज तरी शेअर कर. मग 2007 मध्ये मग तेव्हा ब्लॉग स्पॉट प्रकार फार ट्रेंडिंग होता, की तुम्हाला मग वेबसाईटचा खर्च नव्हता, फ्रीमध्ये ते व्हायचं. मग ब्लॉग स्पॉट रायटिंग सुरू केलं. मग घरात जे पदार्थ करायचे रोजचेच तेच मराठमोळे पदार्थांचे फोटो काढायचे, कॉन्टेंट रायटिंग करायचं आणि ब्लॉग स्पॉटवर पोस्ट करायचं. आणि याचं कारण हेच होतं की तेव्हाही गुगलवर हा डेटा नव्हता मराठी पदार्थांचा, की जर मी मोरावळ्याची रेसिपी सर्च केली किंवा आवळा छुंदा, कैरीचा छुंदा, कैरीची चटणी, कैरीची डाळ, हा एकही पदार्थ नव्हता. मग हा पदार्थ कमीत कमी या व्यासपीठावर जावा म्हणून 2 वर्ष सलग ब्लॉग स्पॉटवर काम केलं. 2008 मध्ये युट्यूब सुरू झाला आणि 2008 मध्येच मनस्वीचाही जन्म झाला. आणि 8 मध्ये कॉन्टेंट क्रिएशन म्हणा तर 2च जॉनर होते, एक म्युझिक ज्यामध्ये टी सिरीज सुरुवातीपासून लिडिंग आहे, आणि फूड. तर फूडमध्ये 3च कॉन्टेंट क्रिएटर होते आणि जे ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचं, साऊथ इंडिया, पंजाब आणि गुजरात. आणि मग युट्यूबवरही अर्थात पदार्थ सर्च केल्यावर एकही रेसिपी नव्हती, पिठलं भाकरी म्हणा, ठेचा म्हणा. आणि मग तिथे मग असं वाटलं की नाही, आता हे ब्लॉग स्पॉटवर लिमिटेशन्स आहेत, तर हे व्यासपीठ आणखी एक पाऊल पुढे आहे. मग आपण या व्यासपीठाचा वापर करूयात आणि मग रेसिपीज तिथे सुरू करूयात टाकायला. तर मग आता हे करायचं तर अगेन मी कॉमर्स फील्ड मधले, त्यामुळे टेक्निकल नॉलेज असं काहीच नव्हतं. मग जे अर्थात तुम्ही करता सुरुवातीला तेव्हा रेफरन्स काही नव्हतं, त्यामुळे स्क्रॅच पासून करता, तेव्हा मॉनिटायझेशन वगैरे काहीच नव्हतं, कारण युट्यूबही नवीन होतं. त्यांनाही चॅलेंजेस होते की ऍड इन्व्हेंटरी आणायची आणि ती हे करायची. सो मग डे लाईटचा वापर करायचा, टेबल लॅम्प जे असतील ते घ्यायचे, ट्रायपॉड मैत्रिणीने दिला आणि बाळ, त्यामुळे तिचा जो झोपायचा टाइम स्लॉट असायचा तोच मला वापरावा लागायचा. आणि ती झोपली की मग रेसिपी शूट सुरू करायचं आणि ती उठायच्या आत मला ते रॅपअप करावं लागायचं. परत डे लाईटचा इश्यू असा, शिकागोत होते, शिकागोचं डे लाईट म्हणजे 4 वाजता अंधार, त्यामुळे 2 ते 4 हाच एक मला टाइम स्लॉट असायचा, तो वापरायचा. पण खूप पॅशनेटली केलं.
आणि मग 6 महिन्यात तेव्हाही मी 100 रेसिपी व्हिडिओज अपलोड केले. असं नाही की चला एक टाकून बघू काय होतंय, व्हायरल जातो का नाही. तर खूप कन्सिस्टंटली आणि पॅशनेटली 6 महिने काम केलं. मग नवऱ्याला वाटलं की अरे ही फार सिरियस आहे. मग नवरा म्हणाला ठीक आहे, तू आता ब्रेक घे. आणि मग प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली. मग पहिला कॅम्कॉर्डर घेतला, लेपल माईक घेतला, ट्रायपॉड वगैरे घेतलं. मग डोमेन रजिस्टर केलं, लगेच 6 महिन्यात केलं. मग madhurasrecipe.com. आणि मग पण तेव्हाही फिनान्शियल ऍस्पेक्ट नव्हता. नवऱ्याचाही जो अप्रोच होता की नाही ठीक आहे, तू एक समाजकार्य म्हणून कर, तुला आहे ना आवड, पॅशन म्हणून, मग या दृष्टीनेच केली. कसं होतं ना त्या काळात सुद्धा अमेरिकेत असत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर होतं की मराठी पदार्थ म्हणजे काय तर तिखट, जाळ, त्याच्यानंतर फक्त तेललेलं तळलेलं आणि ते तसं सगळं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा विडा उचललात आणि आज या लेवलला आहात की तुम्ही जगभरात फेमस आहात, म्हणजे सगळेच लोक तुम्हाला ओळखतात. तर आज कसं वाटतं, म्हणजे ती भावना काय? खूप छान वाटतं. कारण हे सगळं मी अनुभवलंय की जेव्हा आमच्या चर्चा रंगायचा, जे मराठी भाषिक मंडळी नाहीयेत, सो त्यांचं हे मत असायचं की काय मराठी, नुसतं तुम्ही शेंगदाणे खाता, तेल खाता, हे खाता. माझी फार चिडचिड व्हायची. अजिबात नाही, मराठी पदार्थ काही तितकेच नाहीयेत. नेहमीच म्हणते की खूप विस्तृत आहे आपली खाद्य संस्कृती, जे जे पिकतं तिथे ते शिजतं. सो हे सगळं आहे आणि हे सगळं पोचवायचंय आपल्याला सगळ्यांपर्यंत. त्यामुळे ती एक आहे ना भूक होती, हंगर म्हणतो ना आपण, की नाही हे असं नाहीये, हे कुठे ना कुठे ब्रेक व्हायला पाहिजे, रूल आउट व्हायला पाहिजे. आणि मग त्यामुळे मग ते एक पॅशन असल्यामुळे, ती भूक असल्यामुळे हे सातत्याने सुरू राहिलं. आणि आता जो ट्रान्झिशन म्हणजे 16 वर्ष काम केल्यानंतर ही जाणीव सुरुवातीपासून आहे की मराठमोळी खाद्य संस्कृती खूप विस्तृत आहे आणि मी एकटी पुरेशी नाहीये. अगदी म्हणजे ही सुरुवातीपासून जाणीव आहे. पण तरी पण म्हणजे 2009 ते अलीकडे टिल लॉकडाऊन मला वाटतं फार कमी मराठी फूड कॉन्टेंट क्रिएटर होते. पण अलीकडे लॉकडाऊन नंतर हा शिफ्ट बघायला मिळाला की म्हणजे विदर्भ आहे, स्वराज आर्ट आहे, खानदेशातले आहेत, धीरज किचन करतो, किंवा मग आपली आजी आहे, रेड सॉइल स्टोरीज आहे, जे कोकणी खाद्य संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचवतात, नलिनी ताई आहे, जग आगरी कोळी खाद्य संस्कृती किती ताकदीने ते पोहोचवतात. सो हा सगळा शिफ्ट मी खूप एन्जॉय करते हा बघणं, कारण हे मेन आपलं काम आहे की आपले पदार्थ जगभरात पोहोचले पाहिजे. आणि हा जो एक मेंटल ब्लॉक होता टिल लॉकडाऊन, मी म्हणेल की जे बाकी नॅशनल फूड कॉन्टेंट क्रिएटर आहे किंवा अमराठी भाषिक जे कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्यांनी पण कधी मराठी पदार्थांना छेडलं नाही, केलं नाही. पण अलीकडे 2-3 वर्षात हा एक बदल जाणवतोय की संजोत कीर आहे, युअर फूड लॅब आहे, रणवीर ब्रार आहे. तर हे सगळे अगदी चमचमीत आणि झणझणीत हे शब्द वापरून चिकनची रेसिपी, युअर फूड लॅब तर असं फार चूल बिल भांडण बसतं. सो हे बघायला हा जो शिफ्ट आहे हा बघायला खूप छान वाटतं की हे जे उद्देश आहे हे कुठे ना कुठे पुढे पुढे जात राहते. आणि एक खरंच खूप छान गोष्ट मला आता शेअर करायला आवडेल की आता ना या आठवड्यात मला IIM मधून इन्व्हिटेशन आले मुंबईतून. आणि याचा मुद्दा काय असेल, टॉपिक काय असेल की मराठी खाद्य संस्कृतीवर मला बोलायचं आहे. याच्यापेक्षा IIM मध्ये मराठी पदार्थांची दखल घेणं हेच खूप मोठं आहे की त्यांना या विषयावर एखादा माणूस बोलवावं आणि त्याने त्याबद्दल बोलावं आणि त्यांनी ऐकावं असं वाटावं. सो अमेझिंग आहे. अमेझिंग. आणि ते ग्लोबल जातं हे दिसतंय तुमच्या माध्यमातून, ते आहेच. आता पुन्हा एकदा यायचंय त्या आईबाबांची शिकवण सोबतच अविनाश धर्माधिकाऱ्यांची शिकवण जाणून घ्यायला आवडेल. कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताना ऐकलंय, तर तो एक प्रवास किंवा ती शिकवण कशी होती? कारण मला माहिती आहे त्यावेळेस कुठल्याच पॅरेंट्सने असं सांगितलं नाही बस आणि हे असं कर, जे आत्ताचे पॅरेंट्स करतायत. तर ती तुम्ही कशी शिकत गेलात? ही भूकच आहे. जेव्हा तुमच्या काही नसतं ना, म्हणजे तो एक काळ असतो तुमच्या आयुष्यातला की तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचंय किंवा पुढे जायचंय, आणि पण समोर सगळा काळोख दिसतोय आजूबाजूला, खिशात पैसा नाहीये. तर तेव्हा ना सरांची खूप सारी सत्र व्हायची आणि ती फुकट असायची. म्हणजे माझा हा एक सवय होती, हॅबिट म्हणू,
की घरातून बाहेर पडायच्या आधी वृत्तपत्र घरात आलेलं असायचं, ते आधी उघडायचं, तिथे बघायचं की सरांचं कुठे सत्र आहे, फुकट मोफत सत्र कुठे आहे ते बघायचं आणि जाऊन अटेंड करायचं, नथिंग डुईंग, नो मॅटर व्हॉट. आणि मग तेव्हा त्यांची खूप सारी सत्र व्हायची. नव्या वैभवाची स्वप्ने सजावी हे त्यांचं एक 7 दिवसांची कार्यशाळा झाली होती. किंवा रिझल्ट लागले एमपीएससी युपीएससीची की ती वेगळी कार्यशाळा असायची. त्यातलं त्यांचं जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलचे अजूनही ही सगळी सत्र आहेत ना, युट्यूबवर आहे, चाणक्य मंडळ परिवाराच्या त्यांच्या युट्यूब चॅनलला आहे. आणि अगदी जाणीवेतून मी बोलते, कॉन्शियसली मी हे बोलते की असं म्हणतात ना की आयुष्यात तुमच्या काही अडचणी असतील ना, प्रॉब्लेम असेल, की एक जनरल आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही भगवद्गीता डोळ्यासमोर ठेवा, डोळे मिटा, देवाचं स्मरण करा आणि पान उलगडा, तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर तिथे लिहिलेलं असेल. सो माझ्यासाठी ते चाणक्य मंडळ परिवार आहे. आजही मला जर काही चॅलेंजिंग वाटलं, काही लो मोमेंट असतात, लो फील झालं की माझ्यासाठी मी युट्यूबवर जाते, येतच एखादं सरांचं छान एखादं सत्र किंवा एखादा व्हिडिओ येतो आणि मग तुम्हाला मार्ग मिळतो तुम्ही बाहेर पडायचं. पण आता पहिली कमेंट ते पहिलाच चेक, हा प्रवास खूप वेगळा असतो. कारण पहिली कमेंट म्हणजे मला विचाराल तर असं होतं की यार कुणीतरी माझं कौतुक केलंय किंवा मी जी गोष्ट केली ती आवडली आहे, आणि त्याच्यानंतर जो पहिलाच चेक येतो ती एक गोष्ट खूप मानाची हे असते. तर मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना पडद्यामागे काय भावना होत्या? तेव्हा नव्हते ऍक्च्युली हे पॅरामीटर्सच नव्हते की सबस्क्रायबर्स आले पाहिजेत, कमेंट आल्या पाहिजे, रेव्हेन्यू आला पाहिजे. कारण मला जवळपास 2 वर्ष वाट बघितल्यानंतर ऍड इन्व्हेंटरी सुरू व्हायला 2011 उजाडलं होतं. त्यानंतर गुगलने ते एनेबल केलं आणि मग त्यानंतर पेचेकला पुढचे 6 महिने वाट बघावं लागले. जवळपास 1-1.5 वर्ष तुम्ही असंच करत होता. हो. त्यामुळे भावना जी होती ती एकतर पहिले म्हणजे पॅशन, की मराठमोळे पदार्थ आले पाहिजे, आणि याच्यात आम्ही हा नवरा बायकोंचा एक कॉमन गोल होता, त्यामुळे तिथे मला स्थिर राहता आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशांसाठी आपण नाही करत आहोत किंवा कोणी येऊन पाठ थोपटावी, कारण हे नव्हते पॅरामीटर्स तेव्हा. खूप पॅशनेटली केलं की कोणी येतंय, लाईक करतंय, कमेंट करतंय, सबस्क्रायबर करतंय, याच्यासाठी हा नव्हता. की एक खूप आहे ना छान कविता आहे, विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणूनच तिला कधीही भीती नव्हती पराजयाची. ते हेच होतं की करत राहायचंय मला ते. आणि अगदी तेव्हाही मला 6 वर्ष लागले पहिले 1 लाख सबस्क्रायबर व्हायला. 6 ते 7 वर्षात. पण तेच मराठी चॅनलचं 18 महिन्यात झालं. आणि पहिला प्रवास होता इंग्रजी चॅनलचा, तो म्हणाल स्लो स्टडी होता, पण माहितीच नव्हतं काही. आणि जो मराठीचा झाला तो एकदमच सशासारखा झाला, एक भरारी म्हणतो ना, तो तसा झाला. त्यामुळे ते असेल ना की जे 6 वर्ष तुम्ही पहिल्या इंग्रजी चॅनलला दिली इतक्या डेडिकेटली, त्याचं सगळं रिफ्लेक्शन किंवा जे म्हणतो ना आपण आपल्या मेहनतीचं फळ असतं ते नक्कीच मराठीमध्ये दिसत असेल. मी म्हणजे ईश्वर कृपा आहे आणि कृतज्ञता आहे की प्रेक्षकांनी इतकं छान साथ दिली, प्रेम दिलं, शुभेच्छा आशीर्वाद त्यांचा आहे, कायम सपोर्ट केला. म्हणजे सगळ्या प्लॅटफॉर्मवर मी सुरुवातीपासून आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावर आहे, पण सगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप छान प्रेक्षकांनी दाद दिली, सपोर्ट केला, त्यामुळे शक्य झालं. पण आता ह्यात सगळ्यांमध्ये स्वयंपाक कधी शिकलात, म्हणजे ती सुरुवात कधी झाली? ऍक्च्युअल स्वयंपाक करायला सुरुवात लग्नानंतरच केली. ओके. तोपर्यंत आधी नव्हतीच? वेळ आली नाही, वेळ मिळाला नाही हे जास्त पूरक आहे असं मी म्हणेल. कारण वयाच्या 17व्या वर्षापासून जॉब करत होते. पहाटे 6ला घर सोडायचं, सायकल दापडायची डेक्कन पर्यंत, 7ला कॉलेज सुरू व्हायचं, कॉलेज करायचं, शेवटचं 1 लेक्चर मिस व्हायचं कारण जॉब करायचा असायचा. 9 वाजता तिथून निघायचं, सायकलवर पर्वतीला जायचं, तिथे जॉब करायचा, 6 पर्यंत जॉब करायचा. आणि आर्थिक म्हणजे पैसा कमवणं हे तेव्हा फार गरजेचं होतं. त्यामुळे हे जरा कलागुण होते माझ्याकडे, मेहंदी काढणं, रांगोळी काढणं. आणि घराजवळ ना एक छोटासा हॉल होता, तिथे कायम समारंभ व्हायचे, तर
तिथे कायम बोलावलं जायचं की ये तू रांगोळी काढून जा, आणि त्यातून पैसे पण मिळायचे. त्यामुळे बऱ्यापैकी वेळ माझा आणि काम नसेल तर मग सरांच्या सत्राला जाऊन बसायचं. सो बऱ्यापैकी असा दिनक्रम असल्यामुळे स्वयंपाक करायला वेळ नाही मिळाला. पण लग्नानंतर मग ती जबाबदारी आली आणि त्याच्यात नवरा खवय्या, आणि अमेरिकेत गेल्यावर तर मग काही स्कोपच नव्हता, करावंच लागलं. पण आवड होती, फक्त ती काय म्हणू शकतो की करायला सुरुवात लग्नानंतर झाली. सगळे प्रयोग नवऱ्यावर. दादांनी खूप काही भोगले असं म्हणू शकतो. हो हो, म्हणजे मी कायम त्यांना चिडवत असते की ते टेस्टर आहेत, ते ऑफिसमध्येही टेस्टिंग करतात आणि घरीही टेस्टिंग करतात. बरं, पण आता दादांचा विषय निघालाच आहे, तर आता सध्या आम्ही एक बायको प्रकरण जे ऐकतोय आणि ते खूप प्रचंड आवडते, म्हणजे सगळ्यांनाच आवडते, मी काय आणि बाकीचं जनरेशन काय. तर ते कसं सुरून आणलं आणि त्याच्या मागे काय गमती जमती होतात? कारण ते मे बी तुमचा तो जॉनर होता, तुम्हाला कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं होतं, पण दादांना ते नव्हती सवय, तरी ते करतात. मग त्यामागे काय गमती जमती घडतात ते ऐकायला आवडतं. हा, म्हणजे आता काय वेगळं करायचं याचा आम्ही विचार करतो, शोधात होतो. आणि मग हा फॉर्मॅट अगदीच काही कारण होती त्याच्यासाठी टेम्पररी करायचं ही जाणीव होती. म्हणजे आता ते बदललं, आम्ही ते सगळं पुन्हा शिफ्ट केलंय. तर हा एक टेम्पररी करायचा सेटअप हे कुठे ना कुठे विचार करून केलं होतं, जाणीवपूर्वक केलं होतं. आणि नवरा कधीच तयार नव्हता. पण त्यांना कन्व्हिन्स केलं. सो मग ते सुरू केलं. पण हा, म्हणजे आता जसं आपण हा शिफ्ट बघतोय की अटेन्शन स्पॅन कमी झालाय, त्यामुळे मग हे होतं. त्याच्या आधी 6 महिने आम्ही हे सुरू केलं होतं की मग मनस्वीची 10वी झाली होती जस्ट, त्यामुळे तिला वेळ होता, मंथनला वेळ होता, त्या दोघांना वेळ होता, त्यामुळे मुलांना घेऊन रॉ व्हिडिओज मी केले होते. जानेवारीपासून एक पूर्ण 10 एपिसोडची एपिसोडिक सिरीज केली होती. त्याला खूप छान रिस्पॉन्स आला होता की जे मायलेकींचं संभाषण आहे किंवा माझं आणि मंथनचं संभाषण आहे आणि किचनमध्ये इकडे तिकडे जाऊन मी स्वयंपाक करते, असं जानेवारी ते जून प्रायोगिक तत्वावर 10 एपिसोडिक सिरीज केली. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि मग पहिल्या एपिसोडलाच ठरवलं होतं की ही सिरीज आपण कंटिन्यू करूयात. पण मनस्वी ची शाळा सुरू झाली, मग ती बिझी झाली, मुलं बिझी झाली, मग त्यांना घेऊन हे करणं शक्य नव्हतं. आणि नवराही फुल टाइम वर्किंग आहे, त्यामुळे कोणावर अवलंबून राहून काम करणं मला शक्य नव्हतं, ते फिजिबलच नाहीये. म्हणजे इव्हन आता मग काय करायचं, हा विचार करत असताना की थोडंसं आपण कॉन्व्हर्सेशनल करूयात की जिथे मला कोणावर डिपेंड नाही राहता येते, की ते त्यांचे डायलॉग रेकॉर्ड करून देतील आणि मग मी माझं इकडे करेल. असा या म्हणजे एक म्हणतो ना कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने, सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने मग तो फॉर्मॅट आम्ही प्रायोगिक तत्वावर करून बघितला. आणि मग त्यातून मग तो नवरा बायकोचा टेम्पररी होता हे आम्ही आधीच ठरवलं होतं, आणि मग तो नंतर शिफ्ट करून मग आता जे आहे ते जरी नवरा मला सांगत असला तरी ऍट द एंड पदार्थ महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणींसाठीच आहे. पण जसं प्लॅटफॉर्मवर बोलत होतं, प्लॅटफॉर्म स्विच केलाय आणि किंवा प्रायोगिक तत्वावर केलंय, तर मला आता आमच्याकडे समोर देवता आहेत प्लॅटफॉर्मचा असं मी म्हणेल, ज्यांना बऱ्याच प्लॅटफॉर्मची माहिती, तर मला जर त्याच्याविषयी की आपल्या व्ह्युअर्सला त्याच्याविषयी थोडीशी आयडिया दिली की प्लॅटफॉर्म हे नेमके कसे वर्क्स होतात, म्हणजे युट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, आणि त्याच्यासाठी तुम्ही क्रिएटर म्हणून कसं अडॅप्ट झालं पाहिजे आणि व्ह्युअर म्हणून पण आवडेल. तर मला असं वाटतं की सगळ्यात आधी तुम्हाला काय आवडतं करायला, आधी कारण आता काय झालं ना, आता फार भडीमार आहे सोशल मीडियाचा ओव्हरऑल सगळ्यांवर. त्यामुळे हे जरी ओव्हरनाईट सक्सेस दिसताना जरी दिसत असलं तरी त्याच्या मागे मेहनत खूप असते, बऱ्यापैकी त्याला वेळ द्यावा लागतो, एनर्जी इन्व्हेस्ट करावी लागते. तर एकतर तुम्हाला काय करायचं हे माहिती असायला हवं. आणि काय आता माहिती सगळी उपलब्ध आहे की सगळ्यांना माहिती आहे चॅनल कसं करायचं, ते कॉन्टेंट पुढे जाण्यासाठी थंबनेल चांगली हवी, टायटल चांगलं हवं, हे सगळं माहिती आहे. त्या म्हणजे इफ कॉन्टेंट इज अ किंग देन कन्सिस्टन्सी इज अ क्वीन. म्हणजे हे दोन्ही एकत्रच चालले गेले पाहिजे. त्यामुळे तुम्ही विषय जॉनर कुठलाही निवडा, मग फॅशन असो, कुकिंग असो, पॉडकास्ट असो, की तिथे एक कन्सिस्टन्सी, सातत्य, जर प्रेक्षक चाहता वर्ग तुमच्याशी जर जुळला गेला तर तिथे तुम्हाला ते एक शिस्त, डिसिप्लिन एक मेंटेन ठेवावा लागतो. आणि हे करत असताना जे नवीन नवीन प्लॅटफॉर्म येतात, आता माझ्यासाठी
सगळे प्लॅटफॉर्मचं एक काय म्हणू ना की मला अनुभवायला मिळाले. म्हणजे मी सुरुवात केली ब्लॉग स्पॉट पासून, मग युट्यूब, त्यानंतर मग फेसबुक आलं. फेसबुक इनिशियली आलं तेव्हा एक वर्षभर सोशल मीडिया म्हणूनच होतं. मग 2011ला त्यांनी पेज त्यांची कॉन्सेप्ट आणली. मग पेज थ्रू तुम्ही इनिशियल त्यांचं थॉट प्रोसेस होतं की बिझनेससाठी ते वापरलं गेलं पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, माझा बिझनेस नसला तरी मला रिच साठी तर ते उपयोगीच पडायचं की लोकांबरोबर कनेक्ट होण्यासाठी पर्सनल लेवलवर. मग तेव्हा फेसबुकही जॉईन केलं. मग नंतर 2016 नंतर त्यांनी व्हिडिओ स्ट्रीमिंग म्हणून पण सुरू केलं. मग सुरुवातीचे त्यांचे पॅरामीटर्स होते स्क्वेअर आणि 1 मिनिट व्हिडिओ. पण तिथे फेसबुकलाही चॅलेंजेस आले, कारण ऍड इन्व्हेंटरी 1 मिनिटला कोणी बर्न नव्हतं करत. मग त्यांनी 2018ला मग अनाऊन्स केलं की नाही, आता तुम्हाला 3 मिनिट प्लस करायचे. आणि मग परत ऍस्पेक्ट रेशो चेंज करून 4:5 केला की नाही, तुम्हाला आता 4:5 आणि 3 मिनिट प्लस व्हिडिओ केला की तुमचं मॉनिटायझेशन होईल. मग 2018 नंतर फेसबुकला मॉनिटायझेशन सुरू झालं. मग आता अलीकडेचा त्यांचा शिफ्ट आहे तो 969 की गो व्हर्टिकल. तसंच टिकटॉक आलं. मी टिकटॉकवरही होते. टिकटॉक स्टार पण होते. सो म्हणजे माझ्या क्लॅरिटी आहे की मला माझं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. मग मी इतके वर्ष 10 मिनिटात पोहोचवते, पण आता काळ बदललाय. आता लोकांना तर 1 मिनिटात बघायचं. वाय नॉट? म्हणजे माझा हेतू साध्य झाला पाहिजे, दॅट्स इट. मग तो प्लॅटफॉर्म कुठलाही असो. आणि नुसता प्लॅटफॉर्म नाहीये, जेव्हा तुम्ही तिथे ग्राउंड लेवलला काम करता ना, तेव्हा तो प्लॅटफॉर्म पण तुम्हाला समजायला सुरुवात होते. त्याचं अल्गोरिदम कसं वर्क होतं, हे काय चालतं, ते चालत का नाही, किंवा युट्यूबचं अल्गोरिदम कसं वर्क होतं, फेसबुकचं कसं वर्क होतं. जेव्हा तुम्ही यू डोंट गेट टू नो अंटिल यू गेट युअर हँड्स डर्टी. हे मला सिम्पल लॉजिक आहे. तुम्हाला जे करायचं तर ग्राउंड लेवलला तुम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे टिकटॉकवरही मला वाटतं 6 महिने वगैरे मी काम केलं. अगदी त्यांच्या क्रिएटर डेला वगैरे पण गेले होते. सो सगळे प्लॅटफॉर्म मला एक्सप्लोअर करायला आवडतात. त्या अनुषंगाने त्या प्लॅटफॉर्मचा अभ्यास होतो. जशी चांगली बाजू आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मची, तसं त्याची दुसरी बाजूही तुम्हाला लक्षात येते. आणि मग त्या दृष्टीने मग काय पुढे स्टेप्स घ्यायच्या हे सगळं कळतं. त्यामुळे हे करते. म्हणजे माझा जसं मुळे पदार्थ आहे, मराठी खाद्य संस्कृती, याचा अभ्यास झाला पाहिजे, तसाच हे जे सगळी समाज माध्यमं आहेत ती पण मला कोळून पिता आली पाहिजे. म्हणजे मला कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे, म्हणून तोही अभ्यास सुरू असतो. आणि त्याच्यावर ना पुस्तकं तर वाचतातच सगळे, पण वेब सिरीज आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत बऱ्याच. सो हेही बघू शकता. आपण एक ब्रँड लॉन्च केला आणि पहिल्याच दिवशी तो ब्रँड आउट ऑफ स्टॉक जातो. त्याची गोष्ट काय, की एक ब्रँड लॉन्च करण्यासाठी काय काय स्टेप लागतात. कारण आता रोस्ट करणार तुम्हाला नाही करणार नक्कीच, पण ब्रँड खूप लोक ह्याचा शोधात असतात की मला ब्रँड लॉन्च करायचं आहे, पण काय केलं पाहिजे किंवा कसं ते असतं. आणि आउट ऑफ स्टॉक तर जाणार शक्यता नाहीये मे बी सगळ्यांचीच, पण ते ओव्हरऑल स्टोरी काय आहे त्याच्यामागची, ती गोष्ट कशी आहे. साधारण एक 2017ची गोष्ट आहे की युट्यूबचाच हैदराबादला एक वर्कशॉप होतं. त्यासाठी आम्ही गेलो होतो. काही मोजकेच कॉन्टेंट क्रिएटर होतो, काही टेलिव्हिजन सेलिब्रिटी शेफ होते. सो त्यांच्यासोबत आमचे काही सत्र झाले आणि त्याचसोबत कोलॅब व्हिडिओ पण आम्ही शूट केले होते. ते नंतर आम्ही पोस्ट केले, म्हणजे युट्यूबनेच एडिट वगैरे करून आम्हाला दिले होते. सो त्या सत्रादरम्यान जेवण वगैरे करताना छान अशा चर्चा रंगल्या. मग ते शेफ सगळे सांगत होते की कसं त्यांनी त्यांचा ब्रँड लॉन्च केला. म्हणजे फक्त ते कुकिंग पर्यंत मर्यादित न राहता त्यांनी बिझनेस म्हणून ते कसं पुढे एम्पायर बिल्ड केलं. तर माझा बिझनेस पार्टनर तेव्हा माझ्यासोबत होता. मग त्याला तेव्हा ती आयडिया ऍक्च्युअली क्लिक झाली. जर टेलिव्हिजन सेलिब्रिटी शेफ हे करू शकतात तर वाय नॉट यू, वाय नॉट डिजिटल. आणि तेव्हा मला 1 मिलियन वगैरे पण सबस्क्रायबर नव्हते. जस्ट मराठी सुरू होत होतं. 2016ला मराठी केलं, मधुराज रेसिपी मराठी, आणि 17 म्हणजे 3-4 लाख हार्डली सबस्क्रायबर होते तेव्हा. आणि म्हणलं ठीक आहे बघू. आणि मग तो गेला, मी गेले. आणि नंतर 3-4 महिन्याने त्याचा कॉल आला की नाही, आपण सेट आहोत, फंड रेझिंग झालंय या एका आयडियावर की आपण करायचंय आणि आपण करूयात. म्हटलं ठीक आहे. मग करायचं तर मग काय करायचं, ठीक आहे ब्रँड करायचं. पण अगेन केस स्टडी काही नव्हता, कारण ब्रँड मर्च सगळे करायचे की टम्बलर विकतात, टी शर्ट विकतात, मर्च वेबसाईट थ्रू बरेच जण करायचे, पण ब्रँड कोणी केला नव्हता. मग माझं फार सॉर्टेड होतं. जो अप्रोच मला पार्टनरकडे होता की नाही आपण म्हणजे कॉम्पिटिटिव्ह ब्रँड आहेत त्यांना टक्कर देऊ, हे करू ते करू. तर माझं सांगणं हेच होतं की
प्रत्येक ब्रँडचं त्यांचं एक स्ट्रगल असतो, करेक्ट हार्डवर्क असतं आणि त्यातून ते बिल्ड झालेत. बरोबर. सो मला कुठेच कॉम्पिटिशन मध्ये नाही जायचं, मला नाही करायचं माझा सांबर मसाला, पावभाजी मसाला. पण मला माझं जे काम आहे गेले अनेक वर्षाचं त्याच्या इनलाईन, त्याच्याबरोबर प्रामाणिक राहून जे करतात तर ती मिसिंग लिंक फाइंड आउट करून ते करायचे. म्हणून मग कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि बॅडगी मिरची. सो बॅडगी मिरची पावडर हा कन्सेप्टही नव्हता बाय दॅट टाइम. फक्त बॅडगी मिरची अख्खी वापरतो पण पूडच्या स्वरूपात. त्यानंतर ऍक्च्युली आपण ती लॉन्च केली आणि त्यानंतर बाजारात पण दिसायला सुरुवात झाली. तर याच्या मागचं पण कारण हेच होतं, कारण अमेरिकेत मी होते ना तेव्हा हे सगळे एकतर मसाले रेडीली अवेलेबल नसायचे आणि पदार्थाला रंग छान यावा त्यासाठी थोडे देगी मिर्च किंवा काश्मीरी लाल असं वापरावं लागायचं. पण त्यांना ना त्या मिरच्यांना त्याचा एक पंच असायचा आणि मग तो त्या पदार्थात उतरायचा. पण बॅडगी मिरचीचं तसं नाहीये, तिला स्वतःची चव नाहीये आणि अजिबात उग्र नाहीये, त्यामुळे त्याचा उग्रपणा पदार्थात उतरत नाही, पण रंग पण छान येतो. मग त्या अनुषंगाने की नाही जे पूर्वी आपली पणजी किंवा आजी चिनी मातीच्या बरण्यांमध्ये भरून भरून ठेवायचे ते करायचं आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं. म्हणून मग मसाले सुरू केले. आता जी रिसर्च मार्केटिंग टीम आहे त्यांचं एस्टिमेट होतं की कारण कोणी केलं नव्हतं, हा मसालाही कोणाला माहिती नव्हता, काळा मसाला, गोडा मसाला, बॅडगी मिरची पडते, क्या आप कर रहे हो असं. पण मी फर्म होते की नाही मला हेच करायचं, मला पावभाजी मसाला तिकडे जायचंच नाही. आणि मग त्यांनी एस्टिमेट केलं की पहिले 6 महिने तरी लागतील 500 पॅकेट सेल व्हायला. मग आम्ही तयारीत नव्हतो तरी आम्ही ठीक आहे तिप्पट क्वांटिटी केली, म्हणजे तयारीत राहिलो, तसं नाही असं नाही. पण मसाला लॉन्च केला आणि ऑन द सेम डे आमचे 1,500 पॅकेट सेल झाले होते. सो दिस इज द पॉवर ऑफ डिजिटल मीडिया. म्हणजे हे जे पूर्वी काय व्हायचं ना की पूर्वी पहिले लोकांना जर ब्रँड बिल्ड करायचा असेल तर पहिले कमॉडिटी आणावी लागायची, कमॉडिटी नंतर कम्युनिटी बिल्ड करावी लागायची आणि त्या कम्युनिटीला एंगेज ठेवण्यासाठी कॉन्टेंट पुश करावं लागायचं. पण आता ही स्टेप पूर्ण रिव्हर्स झाली. आता यू पुश इन कॉन्टेंट, बिल्ड युअर कम्युनिटी अँड केटर टू युअर कम्युनिटी. हे इतकं सोपं आणि हे झालंय. त्यामुळे मला असं वाटतं की आता नाव इज द टाइम की फक्त रेव्हेन्यू स्ट्रीमसाठी कॉन्टेंट थ्रू होणाऱ्या रेव्हेन्यू जनरेशनवर डिपेंड न राहता मेन तुमचं बिझनेस ग्रोथ, बिझनेस डेव्हलपमेंट, त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग यासाठी डिजिटल मीडिया इतकं इफेक्टिव्ह टूल अजिबात नाही. नक्कीच. आता कमला आजी झालं, त्याच्यानंतर लक्ष्मीबाई धुरंधर झालं आणि तुम्ही असं एक समीकरण आहे, आम्ही असं म्हणतो. मी खरंच नाही, मी कानाला हात लावून कमला आजी म्हणते, लक्ष्मी आजी म्हणते आणि अगदी विनंती आहे की मला म्हणजे माझी तेवढी लायकी नाही, त्या माझ्या प्रेरणास्थान आहेत. पण नक्की म्हणजे खूप अजून काम करायचं आहे. नाही, हे असं म्हणण्याचं कारण पण आहे की 2017-18 साली जिथे डिजिटल बूमवर होतं तिथे तुम्ही पुस्तकं घेऊन यायचा प्रयत्न केलात. म्हणजे मला आठवतंय की रुचिरासारखं पुस्तक आईकडे असायचं कधीतरी आणि ती वाचायची किंवा ते चालू असायचं किंवा दिवाळी अंकांमध्ये त्यांचे खूप चांगल्या रेसिपीचे लेख यायचे, ते बघून कधीतरी एखादा ट्राय व्हायचा घरात. त्याच्यानंतर आता तुमची पुस्तकं येत आहे म्हणून म्हटलं की एक समीकरण आहे म्हणून. पण मग तो शिफ्ट कसा जाणवला, कारण सगळंच बूम होतं डिजिटलमध्ये, त्यावेळेस पुस्तक लिहावंसं का वाटावं आणि ते लोक घेतील हा विश्वास कसा जाणवावा? पाककृतींच्या म्हणजे पुस्तक असतात, रेसिपी बुक, ते प्रेमात पडले मी कमला आजींमध्ये. म्हणजे त्यांचा तो जो पहिल्याच पानावरचं जे चित्र आहे की त्या ओट्यावर बसल्यात आणि निगुतीने स्वयंपाक करतात, तेच इतकं अपील होतं ना की अरे रेसिपी बुकच्याही तुम्ही प्रेमात पडू शकता असं ते होतं. आणि त्यांनी काही काही पदार्थांचं इतकं सुंदर वर्णन केलंय की गुरवळी एक पदार्थ आहे, तर त्यात पूर्वीच्या काळी इसेन्स प्रकार नसायचे, म्हणजे पदार्थांना सुगंध येण्यासाठी, फ्लेवर नसायचं, सुगंध येण्यासाठी. मग तेव्हा काय करायचं, म्हणजे गुरवळी एकदा तयार झाली की त्याला टोचा मारायचा, जाईची किंवा जुईची कळी त्याच्यात खोचायची आणि दुसऱ्या दिवशी ती कळी फुललेली असायची आणि त्याचा जो सुगंध आहे तो त्या पदार्थात उतरला जायचा. इतकं अप्रतिम वर्णन केलंय कमला आजींनी त्याच्या पुस्तकामध्ये. सो हे म्हणजे प्रेमात पडण्यासारखंच आहे. आणि मला स्वतःचं पुस्तक काय करावं असं वाटलं,
कारण मराठी खाद्य संस्कृती म्हणजे मराठी पदार्थ मी पोचवते, पण त्याच्या मागे माझा पण एक स्वअभ्यास सुरू असतो की खाद्य संस्कृती आहे. बरं, मराठी खाद्य संस्कृतीला पोचण्यापूर्वी मला भारतीय खाद्य संस्कृतीचा अभ्यास करावा लागतो, कारण त्याचं मूळ भारतीय खाद्य संस्कृतीत आहे. मग ते सिंधू संस्कृतीपासून आहे, त्याच्या आधीपासून आहे, वेदकालापासून आहे. म्हणजे हे सगळं कुठे ना कुठे लिंक कनेक्ट होतात. मग याच्यात पदार्थ पण उलगडत जातात. जसं अभ्यास होतो काही ना काही पदार्थ उलगडत जातात, शिकायला मिळतात. मग आता मी मध्ये प्रयत्न केला की उंदलकाल आहे, उंदलकालचे वेगवेगळे व्हेरिएशन आहे, हिंदोरी आहे, पोहा चटणी आहे. हे अगदी वेगवेगळे प्रकार आहेत ज्याची नावं पण कोणी ऐकली नाहीत. मीच ऐकली. मग हे पदार्थ सगळ्यांपर्यंत पोचवावेत. पण अगेन प्रत्येक प्लॅटफॉर्मचे मर्यादा असतात. तसंच सोशल मीडियाचं आहे की अल्गोरिदम वर्क्स इन अ वे की लोक काय सर्च करतात. जर या पदार्थाचीच नावं माहिती नसतील तर लोक सर्च नाही होत, मग ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग आता याला मग सोल्युशन काय काढायचं, म्हणून मग लक्षात आलं की नाही, आपण पुस्तकांच्या माध्यमातून हे पदार्थ सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू. म्हणून मग पुस्तकं प्रकाशित करण्याचं काम हातात घेतलं. तो सोपा टास्क होता का पण, म्हणजे कसं होतं? सोपं काहीच नसतं. नाही ते तर आहेच, पण स्टील म्हणजे प्रकाशक मिळणं, ती प्रोसेस. आणि कारण आम्ही प्रकाशक शोधत होतो तेव्हा आवडायचं सगळ्यांना, म्हणजे कन्सेप्ट आवडायचा, पण ते करण्यासाठी कोणी तयार नव्हतं. कारण तेव्हा डिजिटल मीडिया बऱ्यापैकी सुरू झाला, त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं येत होतं की नाही आता वेबसाईट्स आहेत आणि त्या थ्रू लोक रेसिपीज बघतात, त्यामुळे पुस्तकावर कोणी इन्व्हेस्ट नाही करत आहे. असे बरेच प्रकाशकांशी आमचं बोलणं झालं नामवंत, आणि मग ठरवलं की नाही आता लेट्स डू इट असेल, म्हणून मग आम्ही सुरू केलं. आणि सो ही जी मिथ आहे की रेसिपी बुक कोणी आता वाचत नाही, हे नाही करत, तर त्याचाही आमचा अनुभव हाच आहे की तेव्हापासून 11 पुस्तकं प्रकाशित झाले, आणि आपलं प्रकाशित झालेलं प्रत्येक रेसिपीचं पुस्तक अमेझॉनवर बेस्ट सेलर म्हणून आहे. सॅल्यूट ऍक्च्युअली ह्या कामाला खरंच. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी पदार्पण करताय, तर तुम्ही आय गेस त्याचा उच्च शिखराला जाताय किंवा एक वेगळी चौकट तुम्ही स्वतःसाठी निर्माण करता असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. ईश्वर कृपा आहे आणि प्रेक्षकांचं नक्कीच ते आहे, प्रेम आहे. त्याचबरोबर मध्यंतरी बोलताना तुम्ही बोलला होता की या सगळ्यातून येणारा रेव्हेन्यू तुम्ही वेगळ्या गोष्टींसाठी वापरताय, तर ते खूप डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल मला. नक्कीच म्हणजे खूप लोक तुम्हाला विचारतात की काय कमवताय, किती कमवता, काय त्यात नाहीच पडायचंय, पण तो तुम्ही रेव्हेन्यू तुम्ही कशा वेगळ्या पद्धतीने वापरता ते जर सगळ्यांना कळलं आणि आम्हालाही कळलं तर आवडेल जाणून. सो हे आता युट्यूब सुरू झालं म्हणून नाही केलेलं. ओके. हे सवयीचा भाग असतो, तुमच्यावर झालेला संस्कारांचा भाग असतो, आणि हे लहानपणापासून मी करते. हे मला आवर्जून सांगायला आवडेल की आता मी युट्यूबर झालेत आणि माझ्या सगळ्या गरजा भागल्यात आणि मग मला टॅक्स वाचवायचा आहे आणि म्हणून मी डोनेशन करते, हे अजिबात नाहीये. म्हणजे जेव्हा माझ्या खिशात पैसे नसायचे, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे, मेनली रांगोळी आणि मेहंदी. तर कलेतून मिळालेला जो पैसा आहे ना, तो कधीच मी स्वतःसाठी नाही वापरला. म्हणजे काही 500 रुपये 100 रुपये असायचे ना, त्याचा मी खाऊ घेऊन मुलांमध्ये वाटून टाकायचं बक्षीस अमाऊंटचा. सो ही सवय लहानपणापासून लागलेली आहे आणि ही सुरूच आहे. त्यामुळे जो काही रेव्हेन्यू जनरेट होतो हा मी दरवर्षी मग एक उपक्रम ठरवतो की काय करायचं. आता जेव्हा मधुराज रेसिपी सुरुवात झालं, फोमो होतो एक तुम्हाला की म्हणजे हे पण करायचंय, ते पण करायचं, मला हे पण करायचं. तर याला कुठे ना कुठे स्वतःला एक आवर घालणं गरजेचं असतं आणि ते एक सामाजिक भान पण जपावं लागतं की मिळतंय सगळीकडून म्हणून सगळीकडूनच ओरबाडा, हे नाही केलं कधीच. पण मग यातून कोणाचं नुकसानही नको व्हायला किंवा त्यातून कोणाला नाराजही नको करायला, म्हणून एक सगळ्यात पहिले आणि छान काम केले आपण, फेसबुकची कम्युनिटी बिल्ड केली. जो प्लॅटफॉर्म आपण कोणाकडूनही एकही पैसा न घेता, म्हणजे एकही पैसा मी आतापर्यंत घेत नाही, ती कम्युनिटी आपण खूप इफेक्टिव्हली रन करतोय. हेतू हाच आहे की मराठी जे व्यावसायिक आहेत त्यांना तो एक छान प्लॅटफॉर्म मिळावं आणि त्यांचं जे प्रॉडक्ट आहे त्याचं एक मार्केटिंग व्यासपीठ मिळावं, प्रमोशनसाठी एक त्यांचं स्वतःचं हक्काचं एक ठिकाण असेल. त्यामुळे हा एक भाग झाला की एक त्यांचं प्रॉडक्ट, म्हणजे बिझनेस जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा बिझनेसमध्ये खूप सारे फॅक्टर असतात. त्याच्यातला ब्रँडिंग मार्केटिंग हा एक मॅसिव्ह आणि मेजर फॅक्टर असतो. मग तिथे ते एक व्यासपीठ आपण क्रिएट केलंय. त्यानंतर या सगळ्यांसाठी
आणि गावोगावी मेन ग्रामीण भागात आपण वेगवेगळ्या पातळीवर महिलांना सक्षम करण्यासाठी मार्केटिंगचे हे फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. सेमिनार सेमिनार. मग लॉकडाऊनच्या काळात डिजिटली केले, मग आता जिथे शक्य असेल तिथे फिजिकली जाऊन करते. आणि याची कुठेच आम्ही समाज माध्यमावर नक्कीच, कारण आम्हाला दिवंडी पेटवत नाही. त्यानंतर दरवर्षी एखादा उपक्रम राबवतो की एक वर्ष असेल की नाही तिथे आम्ही काही अनाथ आश्रम आहेत की नाही आपण हा वर्ष त्याच्यासाठी काम करूयात. मग एक वर्ष असेल तर काही वेश्यालय आहेत त्याच्यासाठी काम करूयात. मग एक वर्ष असेल तर झाडे लावा, वृक्षारोपण करा. आपण केलं. येस येस. तो फार छोटा पाठ होता. हे असं मॅसिव्ह. त्यानंतर काही शिक्षण संस्था आहे की नाही तिथेही करणं गरजेचं. सो दरवर्षी असा एक क्षेत्र निवडून तिथे जितकं शक्य असेल तितकं काम करायचा प्रयत्न करतो. जर आम्हाला किंवा व्ह्युअर्स पैकी कोणाला याच्यामध्ये हातभार लावायचा असेल किंवा एक फुलाची पाकळी असेल तर करू शकतो का? म्हणजे आम्ही त्यावर काम करतोय, पण सध्या मला असं वाटतं की जो प्रेक्षकांची साथ आहे ते खूप आहे. पण जर वाटलं की नाही आता खूप आपण मॅसिव्ह स्केलवर करायची गरज आहे, मोठ्या प्रमाणावर करायची गरज आहे. अगदी लॉकडाऊनचं एक उदाहरण सांगेल. तेव्हा आम्ही लॉकडाऊनमध्ये एक फंड रेझिंग केलं होतं स्नेहालयसाठी. तर तीही आपण 1.25 लाखाच्या आसपास वर्गणी गोळा केली होती सगळ्यांच्या सहकार्याने. सो मला असं वाटतं की आता मी सक्षम आहे आणि मला समाधान मिळतंय की जी रक्कम मला जोडता येते ती समाधानकारक आहे. पण मला असं वाटलं की नाही की आता जरा सगळ्यांना घेऊन करणं गरजेचं आहे, त्यांचा हातभार पण लावणं गरजेचं आहे. तर मी नक्कीच अगदी हक्काने सगळ्यांची दारं ठोठावे. नक्कीच, कधीही वेलकम आहात तुम्ही मॅम. स्वाभ्यास, सस्टेनेबिलिटी आणि कृतज्ञता या सगळ्यांना सांभाळून दिवसाचे 24 तास कसे घालवता हे जाणून घ्यायला प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक गृहिणीला आवडेल. कारण प्रत्येकाकडे एक तर वेळेची कमतरता असते किंवा अरे मधुराताई आहे ना म्हणून ती करते असं असतं. तर ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. एकतर ही शिकवण लहानपणापासूनच रुजलेली आहे की आपण जे क्षेत्र निवडतो तिथे प्रतिभेने काम करायचं. मग हे काम करत असताना कॉन्टेंट क्रिएशन हा एक 10% भाग झाला की तर एक व्यासपीठ आहे त्याने ते लोकांपर्यंत पोहोचतंय. पण जसं मी सांगितलं की आता IIM मधून इन्व्हिटेशन आलंय किंवा पुढचे काही टप्पे आहेत की आता PhD करते मराठी खाद्य संस्कृतीवर. आणि मधुराज रेसिपी आहे म्हणून मला काही सवलत नाही मिळत, मी खरंच सांगते. पुणे विद्यापीठातून मी प्रॉपर करते. रितसर मी एंट्रन्स परीक्षा दिली आणि मी स्ट्रगल जो सांगते ना तो रिअल स्ट्रगल मी आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते. ज्या दिवशी परीक्षा होती परीक्षा केंद्र मी इथे राहते, इथून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे एक्झॅक्ट विरुद्ध दिशेला होतं. इथून 30 किलोमीटर जायचं होतं. धो पाऊस पडत होता आणि त्या दिवशी मला दुपारी 3चा इव्हेंट होता. एक्झाम परीक्षा केंद्र 30 किलोमीटर लांब, 11:30ची वेळ होती. म्हणजे अगदीच नेक टू नेक होतं की 11:30ची वेळ, 1.5 तास ट्रॅव्हल टाइम, घरी यायचं, ती बॅग ठेवायची, कपडे बदलायचे आणि इव्हेंट करायचं असं होतं. परीक्षा केंद्रावर पोहोचले आणि परीक्षा 1 तास डिले झाली होती. फुटात गोळा. आणि इकडे व्हेन्यूलाही पोचायचंय, तिथे शब्द दिलाय आणि तिथे जाऊन डिलिव्हरेबल आहे, मला वर्कशॉप पण घ्यायचंय जाऊन तिथे. म्हणजे ती सगळी सामानाची तयारी, त्या सगळ्या बॅग्स आणणं, ते पदार्थांची तयारी, ते सगळं करणं. मग 11:30चा 12:30ला पेपर सुरू झाला. फक्त एक समाधानकारक हे होतं की पेपर देताना लक्षात आलं की पप्पू पास हो गया. त्यामुळे ते टेन्शन नव्हतं. घरी येताना बाहेर आल्यावर पहिले मुलीचा कॉल आला, पप्पू पास हो गया. मी तिला हेच म्हणलं, तो कॉन्फिडन्स कुठे ना कुठे होता. आणि मग खरंच ती परीक्षाही पास झाली. मग आता ते सगळं ती प्रोसेस चालू आहे की PhD करायची. आणि हे नियोजन करावं लागतं, म्हणजे यामध्ये प्लॅनिंग असतं. म्हणजे मी जसं सांगते की कॉन्टेंट क्रिएशन फक्त इट कॉन्ट्रीब्युट्स टू 10% ऑफ माय ऍक्च्युअल वर्क.
नक्कीच, कारण आम्ही बऱ्याचदा स्टेटसवर इंस्टाग्रामच्या स्टोरीजवर एक्सेल शीट बघतो, त्याचं गुपित असेल आय गेस ते. अरे काल मी दिवसभर मुंबईत होते, रात्री 11 वाजता आली. आज दिवसभर मी पॉडकास्ट करते आणि उद्या परत मी मुंबईत आहे, परवा येणार आणि परत मुंबईत आहे. हे प्रवास पण कंटिन्युअस सुरू असतो. सो नियोजन लागतं. सो कॉन्टेंट क्रिएशनसाठी माझा एक ठरलेला वेळ असतो, तेवढाच मी देते. महिन्यातले एक 3 ते 4 दिवस मॅक्स, पण मध्ये सकाळी 7 ते रात्री 7 असा पूर्ण डेडिकेटेड वेळ असतो तो, 12 ते 14 तासांचा. जर सकाळी 7ला सुरू केलं की त्याच्यात एक 6 ते 7 एपिसोड माझे होतात, विच इज मोर दॅन इनफ. मग असे 6 ते 7 एपिसोड 3 दिवसात माझे होतात. मग 30 दिवसातले 3 दिवस जर मी पूर्ण डेडिकेटली कॉन्टेंट क्रिएशनसाठी दिले, तर उरलेले 27 दिवस आहेत ते मग मला हे असं इव्हेंट करणं, ट्रॅव्हल करणं, अभ्यास करणं याच्यासाठी देता येतात. आणि परत मग या 3 दिवसाचं कॉन्टेंट प्लॅनिंग. हे खरंच प्रेरणा घेण्यासारखं आहे. 7 मिलियन गेल्यानंतर सुद्धा 3 दिवस प्लॅन, आणि त्याच्यानंतर सुद्धा पीएचडी करावीशी वाटतं. म्हणजे जिथे लोकांना पहिला जॉब लागल्यानंतर असं वाटतं झालंय मी खूप काही शिकलो आहे, म्हणजे सॅल्यूट किंवा ग्रेट आहे, म्हणजे काहीच आय गेस शब्दच नाहीये त्याच्यासाठी. पण अगेन पीएचडी हे डिग्री मिळवण्यासाठी नाही आहे. नक्कीच जो अभ्यास करते त्याला कुठे ना कुठे एक गाईड मिळावा, एक मार्गदर्शक मिळावा. एक पहिला हेतू हा आहे की मला कोणीतरी हवंय आता. मी करते ते बरोबर आहे का, मी वाचन करते तो माझा अभ्यास बरोबर दिशेला चालू आहे का, हे सांगण्यासाठी एक मार्गदर्शक हवा. म्हणून पीएचडी. आणि म्हणून मग ते एक म्हणजे खूप वर्ष आता करते, तर मला असं वाटतं की आय एम ऑल ओव्हर द प्लेस. म्हणजे मी नुसतीच वाचते पण मला त्यातून काही कन्क्लूड होत नाहीये. फक्त एक त्याला योग्य दिशा मिळावी, एक छान मार्गदर्शक मिळावा, त्यानिमित्ताने एक छान गुरु लाभावा, म्हणून मग निवडलेली ही वाट आहे. खरंच खूप हे आहे. आता पुन्हा मगाशी आपण जसं बोललो की सरांचं बायको वगैरे, तुम्ही बोललात की सरांना कन्व्हिन्स केलंय, त्याच्या वेळेसच मला एक विचारायला आवडेल की एक रिलेशनशिप म्हटलं की थोडासा इगो किंवा तू आणि मी आणि तुझ्या वाचून करमेना ही वाक्य असतातच, तर तो टाइम कधी आला होता का? कारण बेसिकली जेव्हा तुम्ही बोललात की अमेरिकेत होतं, तर तिथे वर्क कल्चर खूप वेगळं आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर किंवा पुण्यात आल्यानंतर त्याचं वर्क कल्चर खूप वेगळं आहे. आणि आजकाल जे आपण बघतो की बऱ्याच नवरा बायकोंमध्ये किंवा न्यूली मॅरिड कपलमध्ये याच गोष्टी होतात की तुम्हाला वेळ नाही दिलास किंवा तू माझ्या गोष्टी समजून घेत नाही. मग त्यामध्ये ती क्लॅरिटी कशी आणली? कारण ती बऱ्याच लोकांना जमत नाही आणायला. मला वाटतं ना, हे आईबाबांकडून आलेले संस्कार आहेत. आणि अगेन चाणक्य म्हणजे सर कायम सांगत असतात की तुम्ही ज्या भूमिकेत आहात ना तिथे 100% द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की काही 2 पिढ्या जर आपण आधी बघितलं, म्हणजे आजी आहे, पणजी आहे, तेव्हा हे वाद कधी नसायचे, वादाचे मुद्देच नसायचे. हे तुझं काम, हे माझं काम, हे इगो क्लॅशेस कधी नव्हतेच. किंवा तुझ्यापेक्षा मी भारी आणि तू माझ्यापेक्षा कमी कमवतो, हे नव्हतं कुठे. सो परिस्थितीनुसार स्वतःला अडॉप्ट करणं, अकोमोडेट करणं हे गरजेचं आहे. मग इथे एकमेकांना दूषण न लावता की म्हणजे मला असं वाटतं की लग्न किंवा विवाह संस्था काय ती एकमेकांच्या ज्या उणीवा आहेत त्या बॅलन्स आउट करणं, त्या लक्षात घेऊन बॅलन्स आउट करणं. आता तेव्हा आयटी क्षेत्र बूमवर होतं, त्यामुळे नवऱ्याला त्याच्या क्षेत्रात तो स्कोप मिळावा, तिथे तेवढा वेळ देणं गरजेचं होतं. मग तिथे मी हट्ट करणं की नाही माझा व्हिडिओ तुम्ही शूट करा, नाही तुम्ही एडिट करा, हे खरंच इरॅशनल होतं. किंवा तुम्ही बाळाची काळजी नाही घेत, तेही मलाच करावं लागतं, हे कधी नव्हतं. आई व्हायचा माझा निर्णय होता, जसा बाबा व्हायचा तुमचा होता. त्यामुळे आई म्हणून जे 100% द्यायचं काम आहे ते माझं आहे. त्यानंतर ज्या ज्या भूमिकेत आपण असतो ना, मग ते आई म्हणून असो, बायको म्हणून असो, बहीण म्हणून असो, मुलगी, सून, तर त्या भूमिकेत 100% द्यायचं, काम करायचं. हे अगदी सोपं आहे. पण आता समाजामध्ये आपण बघतो ना की आजही बऱ्याच ठिकाणी महिला त्या चूलमूलच्या चौकटीत आहेत. त्यांना ती भेदून यायची असते, पण बऱ्याचशा गोष्टींना त्या घाबरतात. तर अशा सगळ्या महिलांसाठी काय सांगा? मला असं वाटतं ना की जे जागतिकीकरण झालंय किंवा ह्या सगळ्याचा परिणाम आहे की कुठे ना कुठे आपल्याला मग तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स याला, म्हणजे मी जसं सांगितलं की आजी आहे किंवा इव्हन माझी आई पण, तिला कधी असं जाणवलं नाही की मी गृहिणी आहे, मग कुठेतरी तिला कमी जाणवलंय. आनंदाने या सगळ्या भूमिका त्यांनी केल्या. बरं, आता यातून जर करायचं असेल, म्हणजे कोणाला काही करायची इच्छा असेल, तर संघर्ष आहे. असं नाही होत की संघर्ष नसतो, कॉन्फ्लिक्ट्स होतात, वाद होतात, पण यातून सोल्युशन म्हणजे
परिस्थितीला नावं ठेवण्यापेक्षा किंवा काय नाहीये त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा यातून आपण मार्ग कशा काढू शकतो, वाटा कशा निवडू शकतो, वाट कशी पुढची क्लिअर करू शकतो यावर जर फोकस केला ना तर मार्ग मोकळा होत जातो. खऱ्या अर्थाने बहिणीला लाडकी बहीण करण्यासाठी आमच्यासारख्या तरुणांनी किंवा एक पुरुष वर्गाने काय केलं पाहिजे असं वाटतं? कारण मला माहिती की 8 मिलियन मध्ये सगळ्या महिला नाहीयेत, सगळे किंवा बरेचसे पुरुषही आहेत आणि आम्ही सुद्धा खूप आवर्जून तुमच्या रेसिपीज बघतो. तर प्लीज अशा सगळ्यांना सांगा की खऱ्या अर्थाने तिला जर लाडकी बहीण करायचं तर काय केलं पाहिजे? मला वाटतं हे भाऊ बहिणीचं नातं आहे ना, याला कुठला टॅग लावायची गरजच नाहीये. Okay. कारण हे खूप आतून असतं नक्कीच. आणि हे लाडाचं आणि प्रेमाचं असतं. बाकी हाणा माऱ्या, एकमेकांचे केस ओढणं, रुसवे फुगवे हे सगळ्याच नात्यांमध्ये होतं. त्यामुळे करायची गरज नाहीये. ते आतून असतं. प्रत्येकाचे भावना व्यक्त करायचे मार्ग वेगवेगळे असतात. आता माझा भाऊ आहे, तो खूप कमी बोलतो, अबोल आहे, पण याचा अर्थ असं नाही होत की मी त्याची लाडकी बहीण नाही किंवा त्याचा माझ्यावर जीव नाही, असं नाही. पण त्याचं एक्सप्रेस करायच्या माध्यम वेगळे. म्हणजे हे जे टिपिकल असं केलं तरच तो चांगला भाऊ, म्हणजे भावाने असं वागलं तरच तो चांगला भाऊ होतो किंवा बहिणीने असं केलं तरच ती चांगली बहीण होते, असं काही नाही. ते होतं म्हणजे हे नातंच खूप गोड आहे. नक्कीच. आणि अजून एक म्हणजे बऱ्याचदा असं जाणवतं किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिलांशी बोलताना हे जाणवतं की महिलाच महिलांचे पाय खेचतात किंवा आजही ते समाजात बऱ्याच उघडपणे बोललं जातं की या महिलांसोबत असं करतात. मग खरंच तसं होतं का आणि नाही केलं पाहिजे का ते? किंवा तो एकंदरीत काय आहे अँगल महिलांच्या बाबतीतला? तर मला असं वाटतं की आपल्या इथे तो बदल जाणवतोय. म्हणजे आपल्या इथे जर तुम्ही सुरुवातीपासून बघाल तर खूप महत्वाची स्थान म्हणजे पंतप्रधानापासून महिलांनी, आता राष्ट्रपती आहे, ही महिलांनी बजावली आहे. सो ही आपल्या संस्कृतीमध्ये एक महिलेला आदर देणं हे सगळं आहे. आता काही अनुभव येतात म्हणजे आणि याला फक्त महिलाच असतं असं नाही, पुरुषही पुरुषांचं हे उगाच महिलांना बदनाम करतात, तसं काही नाहीये. मला प्रामाणिकपणे वाटतं की तसं काही नाही की एक महिला महिलेचा पाय खेचते किंवा असं काही नाही. शेवटी हे सगळे अनुभव असतात आणि त्यातूनच तुम्ही समृद्ध होत असतात. जरी हा अनुभव वाटायला आला तरी दॅट्स ओके, त्यातूनच वाट काढून आपण पुढे जातो. हा, किंवा मे बी मग शहर आणि गाव असं थोडंसं वेगळं असू शकतं जसं तुम्ही म्हणालात तसं की पण तसं म्हणाल तर तसं काही आता राहिलं नाहीये. म्हणजे डिजिटलमुळे म्हणजे आता ग्रामीण भागातल्या महिलाही कुठे कमी नाहीये मला असं वाटतं. म्हणजे त्यांच्या ताकदीने ते अल्प बचत गट चालवतात, छोटे मोठे का होईना घरगुती व्यवसाय करतात. आणि आता असं नाही, म्हणजे माझ्या आज्या पण, म्हणजे आमच्या घरात असं वातावरण होतं की चूल मूल त्या सांभाळायचं, पण आजोबांचा हा एक कायम आग्रह असायचा की तुम्ही आर्थिकदृष्ट्या पण सक्षम व्हा. मग ते सगळं करताना त्यांच्या ताकदीने ते एक छोटा मोठा व्यवसाय करायचे, त्यांचे ते अर्थार्जन करायचे, पण त्या पैशांवर आजोबांनी कधी हक्क नाही गाजवला. त्यांना त्यांचे बँक अकाउंट ओपन करून दिले, तिथे मग तुम्ही सोनं घ्या किंवा सेव्हिंग करून ठेवा. सो तेव्हा म्हणजे जवळपास 30 वर्षांपूर्वी आमच्या आज्यांच्या बँकच्या अकाउंटमध्ये 30-40 हजार रुपये होते. तेव्हा खूप मोठी रक्कम होती. ते घरगुती छोटे छोटे काम करूनच त्यांनी जमा केले होते. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की हक्क आला ना बऱ्याचशा गोष्टी बिघडतात किंवा म्हणजे जिथे अपेक्षा आहे तिथे उपेक्षा राहते. करेक्ट, साधे गणित आहे. आता पुन्हा एकदा आर्थिक गोष्टीचा तुम्ही भाग काढलात, तर तुमचं आर्थिक पाठबळ कसं सांभाळतात? तुम्ही सांभाळता की दुसरं कोण सांभाळतं हे जाणून घ्यायला आवडेल. मी हे कायम सांगत असते की इथे आल्यावर म्हणजे आम्ही सगळ्या कामांची विभागणी केली, त्याच्यात सगळ्यात म्हणजे फायनान्स पण सॉर्ट आउट केला. तर माझं वैयक्तिक असं काही नाही. मी म्हणते मधुराज रेसिपीचं जर म्हणाल तर हे काय मी गमतीने म्हणतो, मधुराज रेसिपीचा गल्ला मंगेश सांभाळतात, पण त्या गल्ल्याची चावी आमच्या पोर्टफोलिओ मॅनेज करतात. भारी आहे, म्हणजे फक्त गल्ला तुमचं नाव आहे, सगळं तिकडे आहे कॅल्क्युलेशन. छान छान. आता सगळ्याच मला वाटतं गृहिणींना हे जाणून घ्यायचं असेल की मधुराज रेसिपीच्या मधुराताई सेल्फ केअर म्हणून काय करतात?
याच्यात सगळ्यात पहिले म्हणजे ध्यान, योग आणि ध्यान या म्हणजे एक सूर्यनमस्कार बेसिक घालणं, किंवा मला असं वाटतं की दुसऱ्या दिवशीची सुरुवात छान करायची असेल तर आदल्या दिवशीचा शेवट छान झाला पाहिजे. त्यामुळे मग झोपायच्या आधी आम्ही शतपावली, जे आपल्याला सांगितलंच आहे, पण जर शतपावली जरी केली तुम्ही झोपायच्या आधी, तरी हा माझा अनुभव आहे की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचा कंटाळा नाही येत, आळस नाही येत, तुम्ही बरोबर त्या वेळेत न थकता न आळस करता उठता. सो बेसिक, फार असं काही मोठं नाही करत. तरी पण. आणि वाचन आणि मधुराज रेसिपी किंवा वाचन आणि मधुरात हे समीकरण कसं जुळून आणते? कारण एवढ्या सगळ्या व्यापातून तो स्वतःचा वेळ कसा काढतेस ताई? मला असं वाटतं की तो एक सवयीचा भाग आहे, वेळ नाही काढत. नशा आपण म्हणतो, म्हणजे वाचनाची नशा असावी. नशा कुठली करायची असेल तर वाचनाची करा असं मला वाटतं. त्यामुळे वेगळा वेळ नाही काढत. आता जाता जाता मला माहिती खूप मोठा झाला गप्पा, पण तरी 2 प्रश्न मला विचारायचं. एक तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती मधुराताई तुम्ही नॉनव्हेज खात नाही, पण तरी तुम्ही खूप उत्तम प्रकारे ते कुक करता. मग ते कुक करताना असं कधीतरी मनात त्रास होत नाही का? किंवा म्हणजे बऱ्याच लोकांचं असं ना, मी खात नाही तर मी का करू, तर तसं काही नाही होत का? किंवा कसं असतो तो अनुभव, कसा असतो म्हणजे कुक करतानाचा? आणि मी स्वयंपाक करते ना, तर त्याच्यात म्हणजे मी माझा दृष्टिकोन बघायचा कसा आहे की याच्यात वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. त्याच्यामध्ये एक नॉनव्हेज आहे, मग एक अल्कोहोल पण आहे, बेवरेजेस आहे. तर माझ्या दृष्टीने अशा बऱ्याच आहेत, डेझर्ट्स आहेत. तर माझ्या दृष्टीने हे सगळं शिकायचं, म्हणजे माझा तो दृष्टिकोन आहे की ठीक आहे, तर करायचं तर ते शिकणं गरजेचं आहे. मग तिथे जर शिकायचं तर 100% देऊनच ते शिकावं लागतं. त्यामुळे नाही त्या गोष्टीचा काही कधी त्रास झाला. आणि नवरा खातो, तो आवडीने आणि आनंदाने खातो म्हणल्यावर अजून समाधान मिळतं. पण त्रास कोणाला होत असेल तर नवऱ्याला होतो. म्हणजे आमचं इतकं गमतीदार घडतं की कोळंबी करत असेल, फिश करत असेल, तर आमच्या घरात नवरा सगळे दारं खिडक्या उघड्या, एक्झॉस्ट लावणार, चिमणी सुरू करणार आणि स्वतः खाली जाऊन थांबतो. आणि झालं की मग मला कॉल कर, मग मी खायला येतो. हे उलट गमतीदार आहे ऍक्च्युअली. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो, पण त्याच वेळेस आज सोशल मीडियावर म्हणजे रील स्टार म्हणूयात किंवा फूड ब्लॉगर म्हणूयात किंवा बऱ्याच ठिकाणी अन्नाला एक वेगळ्या स्वरूपात दाखवलं जातं. मग चीड येत नाही का? किंवा काय भावना येतात त्यावेळेस? तुम्ही बरेच वर्ष झाले ताई तो एक वसा, तो एक विडा इतक्या प्रामाणिकपणे उचललाय आणि इतक्या प्रामाणिकपणे पुढे नेताय. मग त्याच वेळेस ह्या गोष्टी दिसतात तेव्हा कसं वाटतं? जे आपल्या परीने नाही, मी जसं म्हणलं, जे नाही करायचं ते नाही गेलं पाहिजे. मग मी माझ्या परीने तरी कमीत कमी काळजी घेते की मी त्याचा कुठे भाग नाही होते ना, याची काळजी घेते. आणि आता या पूर्ण काय म्हणतो यंत्रणा किंवा एक सिस्टम बिल्ड झाली, त्याचा एक भाग आहे, ते काही आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. पण माझ्या दृष्टीने मला काही नाही करायचं. मग जसं तुम्ही म्हणालात की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अगदी म्हणजे माझाही एक मूळ भाव तोच असतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यामुळे ज्या काही पाककला स्पर्धा होतात, कुकिंग कॉम्पिटिशन होतात, तिथे जाते मी. तिथे जाऊन खायला वगैरे मला आवडतं. पण तिथे जर फूड जज करायला म्हणलं तर तिथे मग मी अगदी नम्रपणे सांगते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यामुळे ही जबाबदारी तुम्ही माझ्या खांद्यावर नका देऊ. मी येईल, मी सगळ्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेईल, फक्त ते जज करायला तुम्ही दुसरं कोणीतरी. भारी आहे. आता एवढ्या सगळ्या गप्पा झाल्यानंतर माझ्या मनाचं जर कोणी भाव विचारले तर माझ्याकडे एवढेच शब्द आहेत ताई. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखले आज, भाग गेला शीन गेला, अवघाची झाला संसार. आणि आता एक छोटस पत्र पण हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मी अगदी मनापासून सांगते की मी या ओळींसाठी मी अजिबात कुठल्याच दृष्टीने लायक नाहीये. सो नाही म्हणजे आमच्यासाठी ऍक्च्युअली फॅन मुवमेंट आहे नक्कीच. आणि तुझ्यासाठी एक छोटस पत्र लिहायचा प्रयत्न केलाय. म्हणजे या पत्राची पूर्णपणे संकल्पना चलाहावर देऊन घेतलेली आहे. उघडपणे कॅमेऱ्यात सांगायचंय. शब्द काही माझे आहेत, काही अरविंद सरांचे आहेत, पण तो एक छोटासा आणि भाबडा प्रयत्न आहे. प्लीज गोड मानून एवढीच अपेक्षा आहे ताई. प्रत्येकालाच नाही जमत स्वप्न पाहायला. जगात प्रत्येकालाच स्वप्न पडतात, पण फक्त स्वप्न पडणं महत्वाचं नाहीये, तर स्वप्न जगणं महत्वाचं आहे. आणि तू स्वप्न जगणारी महिला आहेस. थांबा, पण आम्ही हे का तुला सांगतोय? आम्ही कोण आहोत? तर असे समज की आम्ही एक ज्यांनी तुझ्या हाताने जन्म घेतला आहे, तुझ्या स्पर्शाने समृद्ध झालो आहोत. इतिहासाच्या पानात आजीच्या हातात कुठेतरी
पाटा वरवंट्यासारखे काळाआड लपलेलो आम्ही. आम्हालाही ओरडून सांगायची होती आमची गोष्ट जगाला. आज पिझ्झा बर्गर खाणाऱ्या पोरांना सांगायचं आहे, अरे मला खाऊन तर बघा, तुम्ही सगळं विसराल. माझी काया नसेल त्यासारखी, पण तरी ती जगभर पसरवण्याचा विडा तू उचललास. सांगितलंस माझ्या मराठी माणसांना, त्यांच्या डोळ्यात दाखवलंस, अरे आधी याला खाऊन तर बघा. चवीची जबाबदारी मात्र तू घेतलीस. लिस्टिप लावलेल्या ओठान एवढं तू मला रसभरीत केलंस की मला माझ्याच प्रेमात पडावंसं वाटलं. पण फक्त फरक एवढाच आहे की तुझ्या डोळ्यात काही मोठं केल्याचा भाव नाही तर कृतज्ञता दिसते, आणि माझ्या डोळ्यात फेमस झाल्याची असूया. हा तो स्वयंपाक मी आहे, हा तो पदार्थ मी आहे, जो 4 लोक खाऊन तृप्तीचा ढेकर देतात, तर काही चक्क बोटं चाटून माझ्या प्रेमात पडतात. वरण भात तुपाने तो समृद्ध होतो, तृप्त होतो. तुझ्यामुळे बऱ्याच गृहिणींचा मी तर मित्र झालोच ग, पण काही पुरुषांचा किंवा बऱ्याच पुरुषांचा कधी आवडीचा बनलो हे कळलेच नाही. एवढे असून देखील तुझ्या माझ्यावर बऱ्याच गोष्टी लिहिल्या जातात, पण तुझ्यावर लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक वाईट बोटाला सांगावंसं वाटतं, आम्हाला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी ती काय काय करते एकदा आमच्याशी संवाद साधून बघा. इथल्या चमचा कढई पातेल्यात डोकावून बघा. घामाच्या धारा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील. समाधानाने समृद्ध होऊन जाल. आजही चूल मूल आणि या चौकटीत बांधून ठेवणाऱ्या प्रत्येकाबद्दल मनात आग आहे, डोक्यात राग आहे. फक्त त्या रागाचं काय करायचं हे कळत नव्हतं. पण आज मनापासून वाटतं, मधुरासारखे परिस्थितीच्या कटाविरुद्ध लढले पाहिजे. सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून भिडकावला पाहिजे एक दगड समाजाच्या दिशेने, जो कोणाचं डोकं फोडणारा नसतो तर काळजात रुजणारा असतो. त्या एका दगडाने मोडून पडतील तिच्या अस्तित्वावर असलेल्या ताशोऱ्यांची भिंत, खळकण आणि उरतं फक्त खाणारा आणि खायला देणाऱ्या मधला मातृत्वाचा आपुलकीचा दुवा. 3G 4G आणि 5Gच्या काळातही तिची ओळख मी त्यांच्या प्रीतीची न राहू देता तू ती फुलवलीस, बहलीस, प्रेरणादायी केलीस. नवीन स्वप्न बघावीत, सामान्यातल्या सामान्य महिलेनेही ती बघावीत, जगावीत, आणि ती जगताना स्वतःचं योगदान मात्र 100% असावं हे शिकवणारी तू. प्रत्येकाशी जशी कृतज्ञ असतेस, ऋणी असतेस, तसेच आजवर साकारलेले आम्ही पदार्थही तुझे ऋणी आहोत, तुझे कृतज्ञ आहोत. इदन्न मम, इदन्न मम. थँक्यू, खूप छान. थँक्यू. जाता जाता ताई, फक्त हा उपक्रम आम्ही खूप आधी चालू केला होता. मला पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीवर तुझी सही हवी आहे. कारण असं म्हणतात की पुलं जसं सांगतात की त्यांचं आयुष्य किंवा त्यांना जे विनोद सुचलेत किंवा त्यांना ज्या गोष्टी सुचल्यात त्या त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती आणि वल्लींमुळे सुचल्या. तर आम्हालाही तू आमच्या आयुष्यात आलेली एक व्यक्ती आणि वल्ली आहेस, म्हणून ती सिग्नेचर हवी आहे. खरं माझेही हात आता थरथरणार आहेत याच्यावर लिहायचं म्हणजे. थँक्यू. जाता जाता खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचं ताई, इथे आलात आणि आमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शेअर केलात त्याच्याबद्दल. पण मनापासून आभार तुमचे खरंच. आणि पुन्हा सांगते की हे तुमचं मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही छान छान माझ्याबद्दल बोललात, इतकं छान लिहून आलं, पण अजून खूप काही करायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. मराठमोळी खाद्य संस्कृती फक्त समाज माध्यमांपुरती मर्यादित न ठेवता खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, आणि त्यासाठी खरंच तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची कायम गरज राहील. नक्कीच. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुमचं खाद्यप्रेम पण ही कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या. धन्यवाद.